नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 42 ते 48 साईजचा मागील गळा उंचीनुसार गळा रुंदी, शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचा हे तुम्हाला सांगणार आहे। तर पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला 28 ते 34 साईज सांगितली आणि पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला 36 ते 40 साईज सांगितली। त्यानंतर आता पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला 42 ते 48 ची साईज सांगत आहे। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला जर गळा म्हणजे मागची गळ्याची उंची जर 10 ते 12 असेल तर गळा रुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं आणि मोंढा किती घ्यायचं हे तुम्हाला डिटेल नॉलेज मी आत्ता सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, स्किप न करता बघा। आणि का एवढ्या गळा रुंदी घ्यायची असते, शोल्डर का घ्यायचा असतं एवढा आणि मोंढाही का चेंज करायचा असतो हे तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊजमध्ये नक्कीच तसे चेंज करून ब्लाऊज शिवू शकतात। ओके, तर बघा, मी सगळ्यात पहिले हा बॉक्स बनवून घेतला। पूर्ण उंची 14 इंच वाढवली आणि छातीचं माप तुम्ही समजा 42 ते 48च्या दरम्यान आहे। तुमचं जे पण माप असेल त्यानुसार तुम्ही थोडा चेंज करायचा। तर आपण घेऊया 10 ते 12 उंची गळा उंची पाठीमागची। तर समजा आपल्याला घ्यायची आहे 12ची उंची गळ्याची। अशा वेळेस आपल्याला काय करायचं, गळा रुंदी घ्यायची आहे 3ची। तर साईज मोठी आहे 42 ते 48, त्याच्यामुळे गळा रुंदी आपल्याला 3 घ्यायची आणि उंची घ्यायची आपल्याला 12ची। तर आपण उंची घेतली 12। तर एक बॉक्स बनवून घ्यायचा। ओके, मागील गळ्याचा शेप आपण बनवून घेऊया। हा पण गळ्याचा शेप बनवून घेत आहे। ओके, आता आपण गळा रुंदी म्हणजे गळा उंची 12ची घेतली आणि गळा रुंदी आपण 3ची घेतली। आता याच्यासाठी शोल्डर कितीचं घ्यायचा तुम्हाला, 7.5चं। तर कधीही जे मोठं माप आहे त्याच्यासाठी शोल्डर तुम्ही नक्की 7.5चं ठेवा। गळा उंची छोटी असली तरी आणि गळा उंची मोठी असली तरीही। ओके, हे टोटल माप आपण शोल्डरचं 7.5 घेतलं आहे। आता त्याला मोंढा उंची किती घ्यायची, 6.5 ते 7। जर तुमचं 42चं माप असेल तर तुम्ही 6.5 घ्या किंवा तर 46 48साठी तुम्ही 7चं मोंढ्याची उंची घ्या। तर आपण घेऊया 6.5चं माप। समजा 42चं आपलं माप आहे, मी हे 6.5वर मोंढा उंची घेत आहे। त्याचाही बॉक्स आपल्याला बनवून घ्यायचा। आणि आपल्याला जो 1.5 इंचाचा आपण मेजरमेंटनुसार मागचा शोल्डरचा राऊंड देत असतो तो नक्कीच द्यायचा। या स्केलच्या साहाय्याने तुम्ही हा राऊंड देऊ शकतात। ओके, तर तुमची जी पण म्हणजे 42 ते 48च्या साईजमध्ये 10 ते 12चा गळा असेल तर गळा रुंदी आपण घेतली 3, शोल्डर घेतला 7.5 आणि मोंढा उंची घेतली 6.5ची। आता समजा तुमचा 6 ते 9चा दरम्यानचा गळा असेल, समजा 8चा गळा असेल, त्यावेळेस तुम्हाला किती घ्यायची, गळा रुंदी 3.25ची। तर गळा रुंदी चेंज करायची, शोल्डर चेंज करायचं नाही। आता बघा, ही जी फिगर आहे ती स्ट्रॉंग असते, त्याच्यामुळे तुम्हाला गळा रुंदी फाकवावं लागेल। शोल्डर जे आहे 7.5चं तेच ठेवायचं, फक्त गळा रुंदी आपण थोडंसं वाढवायची। तर आपण घेऊया 3.25, 3 आणि 2 रेषा म्हणजे 3.25 आणि इकडून आपण गळ्याचा बॉक्स बनवून घ्या। आता गळा घ्यायचा आपल्याला 8चा। ओके, 8वर निशाण मारलं, तो बॉक्स आपण बनवून घेऊया। आणि या साईडने आपल्याला हा राऊंड शेप इकडे बनवायचा आहे। आता 3.25 का घेतलं ते तुम्हाला सांगते। हा गळ्याची हाईट आपली छोटी झाली आणि हा गळा इकडं फाकणार नाही, त्याच्यासाठी आपण गळा रुंदी वाढवली। शोल्डर बिलकुल वाढवू नका, शोल्डर आहे तेवढंच राहू द्या। ओके, हा झाला आपला 8चा गळा। आता मोंढा उंची आपल्याला नक्कीच वाढवावी लागेल।
तर मोंढा उंची आपल्याला घ्यायची आहे 7ची. आता याचं रिझन बघा, हा गळा इथं येऊन थांबला, हा जास्त फाकणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला हा उंचीला मोंढा थोडासा वाढवावा लागेल, जेणेकरून हा राऊंड असा व्यवस्थित बसला तर मोंढ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्याला हे आपण या साईडनी 1.5 इंचाचं मेजरमेंट घेऊन मागचा शेप आपण बनवून घेऊया. ओके. आता एक अजून लक्षात घ्या, जर तुमचा गळा 3 ते 5च्या दरम्यान असेल तर हा सगळ्यात छोटा गळा असतो. अशा वेळेस आपल्याला गळा रुंदी ही 3.5ची नक्कीच ठेवायची. न विसरता तुम्ही 3.5वर गळा रुंदी ठेवत चला आणि ती तसा ड्रॉ करून कटिंग करत चला. उंची घेऊया आपण 3.5 किंवा 4ची घेऊया. त्याचाही बॉक्स बनवून घेऊया आणि हा राऊंड शेप आपण बनवून घेऊया. तर बघा, हा जो डिफरन्स आहे उंचीमध्ये छोटा आणि रुंदीमध्ये जास्त, तर हेच कम्फर्टेबल मेजरमेंट आहे. यानुसारच तुम्ही गळे ड्रॉ करत चला. आता यालाही शोल्डर तुम्हाला वाढवायची गरज नाही, पण मोंढा नक्कीच वाढवा, जेणेकरून हा गळा इकडे म्हणजे असं स्पीड होईल, पण इकडं स्पीड होणार नाही. तर तुम्हाला इकडं म्हणजे कस्टमरला व्यवस्थित असं वाटेल. त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच खाली घेऊन मोंढ्याचा शेप नक्कीच वाढवायचा आहे. आता आपण 1.5 इंचाचं पुन्हा मेजरमेंट घेऊया आणि हा राऊंड शेप देऊया. तर बघा, मी 7.5चं मेजरमेंट घेऊन मोंढ्याचा शेप बनवून घेतला. आता तुम्ही एक लक्षात नक्कीच घ्यायचं, तुमचा गळा जर हाईटला असेल तर शोल्डर 7.5चं ठेवायचं आणि गळा रुंदी 3चं ठेवायची. कोणतं 42 ते 48च्या मापासाठी. ओके. याच्यामध्ये मी जास्त चेंज नाही केले, फक्त गळा रुंदी थोडासा म्हणजे माप जास्त असेल तर आपल्याला हे माप मिडियम असेल तर आपल्याला 3.25ची गळा रुंदी घ्यायची आणि सगळ्यात छोटं माप असेल 3 ते 5ची तर आपल्याला नक्कीच 3.5ची गळा रुंदी घ्यायची. शोल्डर तुम्ही चेंज न करता गळा रुंदी थोडीशी फाकवायची. ओके. आणि जे मोंढा आहे, मोंढ्याची उंची नक्कीच तुम्हाला कमी जास्त करावे लागेल. आता साईज तुम्ही एकदा हा चार्ट व्यवस्थित बघा. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवण्याचा प्रयत्न केला, तरीही तुम्ही ह्या चार्टनुसार ड्रॉ करत चला आणि कटिंग करत चला. तर व्हिडिओ नक्कीच समजला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही मला सांगा. थँक्यू.